नमस्कार मित्रांनो, आपल्या स्वामी भक्तीची या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। जर तुमची रास मेष असेल तर पुढील 48 तास तुमच्या आयुष्यात अशी काही वादळ आणि असे चमत्कार घेऊन येत आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल। गेले कित्येक वर्षे कित्येक महिने तुम्ही किती कष्ट करत आहात पण तुम्हाला त्याचे फळ काहीही मिळत नाहीये। तर येत्या 48 तासात तुमच्या कुंडलीत अशा ग्रहाची युती होत आहे जी गेल्या अनेक वर्षात झाली नव्हती। काही अत्यंत गुप्त गोष्टी तुमच्या समोर उघड होणार आहेत। एकीकडे पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे एक जवळची व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या तयारीत आहे आणि ती खूप जवळची अतिजवळची असणार आहे, जीवलग असणार आहे। तुम्हाला नोकरीत मोठी लॉटरी लागणार की तुमचं चालू काम बंद पडणार आहे, तुमच्या प्रेम जीवनात कोणता भूकंप येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या दुपारी ठीक 12 ते 4 या वेळेत तुमच्यासोबत असं काय घडणार आहे ज्यामुळे तुमचे डोळे पाणावतील। हा व्हिडिओ फक्त एका राशी भविष्याचा नाही तर तुमच्या पुढील 48 तासांचा संपूर्ण रोडमॅप आहे। एकही सेकंद मिस करू नका कारण अर्धवट ज्ञान नेहमीच धोकादायक असतं। तर चला जाणून घेऊया तुमच्या राशीसाठी कोणते दिवस चांगले आहे, किती वेळ चांगले आहे। मेष राशीच्या जातकांनो, सर्वात आधी बोलूया तुमच्या कर्माबद्दल, म्हणजेच तुमच्या करिअर आणि व्यवसायाबद्दल। पुढील 48 तास, पहिला भाग म्हणजेच 24 तास तुमच्यासाठी अत्यंत धावपळीचे असणार आहेत। नोकरी करण्यासाठी जर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून प्रमोशन किंवा पगारवाढीची वाट पाहत असाल तर तुमच्या बॉसकडून एक महत्त्वाची फाईल तुमच्याकडे येणार आहे। ते खूप मोठे काम असणार आहे, पण लक्षात ठेवा, सावधान राहा। या फाईलसोबत एक मोठी जबाबदारीही येणार आहे। ती जबाबदारी तुम्हाला अचूकपणे करायची आहे। तुमच्या कामात चूक काढण्यासाठी तुमचे काही सहकारी टपून बसले आहेत, त्यामुळे या 48 तासात ऑफिसमध्ये कोणाशीही वाद घालू नका। कमी बोला आणि काम जास्त करा, हाच तुमचा यशाचा मंत्र आहे। कमी बोलणे आणि जास्त काम करणे हे तुमच्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचे आहे। आणि व्यापाऱ्यांसाठी तर जे मेष राशीचे आहेत ते लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत, ज्यांच्यासाठी एखादी नवीन डील फायनल होण्याची वेळ आली आहे। जर तुम्ही भागीदारीत म्हणजेच पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर पुढील 48 तासात पैशांचे व्यवहार स्वतःच्या देखरेखीखाली करा। कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमच्यावर फसवणूक होऊ शकते। बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी एक आहे, ज्याच्याकडे नोकरी नाही त्यांना अचानक एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तिमार्गात मुलाखतीचा म्हणजेच इंटरव्ह्यूचा कॉल येण्याची शक्यता आहे। तर ही संधी गमावू नका। कोणतेही काम येऊ द्या तर तुम्ही त्या इंटरव्ह्यूला जावा, म्हणजेच मुलाखतीला जावा। कामाची संधी कसलीही गमवू नका। आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे, म्हणजेच आपला महत्त्वाचा विषय म्हणजे पैसा। पैसा हा प्रत्येकाला गरजेनुसार लागतो आणि गरज माणसाची कधीही संपत नाही, म्हणून पैशाची किंमत ही कधीही संपणार नाही। तसंच मेष राशीच्या स्वामी मंगळ आहे आणि सध्या ग्रहांची स्थिती सांगते की तुमच्या धनभावावर कुबेराची दृष्टी पडत आहे। पुढील 48 तासात काय घडणार आहे असं तुम्हाला विचार पडला असेल तर तुमच्यास पहिली गोष्ट म्हणजे अडकलेला पैसा परत मिळणार आहे तुम्हाला। जर तुम्ही कोणाला कर्ज दिले असतील किंवा उसने पासने पैसे दिलेले असतील आणि तो पैसे परत करत नसतील तर या 48 तासात थोडे कडक धोरण अवलंबून पैसे मागून घ्या। तुमचा पैसा परत मिळण्याची 90% शक्यता आहे। एखादा जर तुम्हाला ते पैसे देत नसेल तर थोडीशी दमदाटी करणं तुम्हाला साहजिकच आहे। खूप करू नका, थोडीशी करा, त्यात तुमचे पैसे येऊ शकतात, ह्याची 90% गॅरंटी आहे। दुसरा आहे म्हणलं तर अचानक धनलाभ होण्याची शक्यता, म्हणजेच लॉटरी, शेअर मार्केट किंवा पूर्वजांच्या संपत्तीतून अचानक काहीतरी मोठा फायदा होणार आहे। जसे की तुमची शेती जमिनी हेच पूर्वजांची आपल्याकडे संपत्ती असते, तर त्याच्यातनं तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे। तिसरा तर गुप्त खर्च, जरी एकीकडे तुमच्याकडे पैसा येणार असला तरी दुसऱ्या बाजूने अचानक इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्यामुळे किंवा वाहनाच्या दुरुस्तीमुळे मोठा खर्च निघू शकतो। त्याच्यामुळे वाहने सावकाश चालवा आणि सावधगिरीचा तुम्हाला एक खूप मोठा इशारा आहे। म्हणजेच मेष राशीच्या लोकांनो, या 48 तासात कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका। जर तुम्ही आज कोणालाही पैसे दिले तर ते पैसे बुडण्याची शक्यता आहे, सर्वात जास्त शक्यता आहे। तुमचे ते पैसे मिळू शकत नाही, म्हणून मोठी रक्कम देणे टाळा, कारण की पैसा हा कधीही वरून पडत नाही, आपल्याला तो कष्ट करूनच पाळावा लागतो। तर नात्याच्या बाबतीत म्हणलं तर पुढील 48 तास मेष राशीच्या लोकांसाठी थोडे नाजूक असणार आहे, संवेदनशील असणार आहेत। तुमच्या राशीत सध्या रागाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। ग्रहांचे गोचर दर्शवत आहे की तुमच्यावर खूप राग असा प्रभाव पडणार आहे की त्याच्यामुळे तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं।
म्हणून वैवाहिक जीवनासाठी तर म्हणजेच मॅरिड लाईफमध्ये तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या जुन्या घरगुती कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे, तर तुम्ही बोलणे कमीच करा. तुमचा अहंकार नात्याच्या आड येऊ देऊ नका. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेणे या काळात गरजेचे आहे. लव्ह लाईफसाठी जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी एक चेतावणी आहे. तुमच्या तिसऱ्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या सांगण्यावरून आपल्या पार्टनरवर संशय घेऊ नका, कारण की कोणत्याही गैरसमजामुळे मोठे भांडण होण्याची शक्यता आहे. कारण की कधीही शांत राहूनच संवाद साधा. कधीही आरेकारे केल्याने संवाद मिटत नाहीत, शांतीने संवाद मिटतात. तर अजिबात रागाला जाऊ नका, गैरसमज पाळू नका, तिसऱ्या व्यक्तीचे ऐकून घरात भांडणे करू नका. कुटुंबाकडून तुम्हाला खूप मोठा पाठिंबा मिळणार आहे. या सर्व ताणातून तुम्हाला तुमच्या घरातील मोठी मंडळी म्हणजेच विशेषतः तुमचे आई वडील तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. त्यांचा सल्ला तुमच्यासाठी अमृतासारखा काम करेल. कधीच आपल्यावर उपकार असतात, खूप मोठे उपकार असतात, म्हणून त्यांची कधीही गोष्ट आपण न पाळता राहायची नाही. त्यांची पूर्ण गोष्ट आपण ऐकली तर आपल्याला खूप मोठा फायदा होतो. आणि त्यांनी कधीच चुकीचे सांगत नाही, कारण की आपल्यापेक्षा त्यांनी जास्त उन्हाळे पावसाळे खाल्लेले असतात. म्हणून कधीही वडीलधाऱ्या माणसाचा सल्ला घेणे खूप अमृत असतं. मेष राशीच्या लोकांमध्ये जन्मताच प्रचंड ऊर्जा म्हणजेच एनर्जी असते, पण पुढील 48 तासात या ऊर्जेचे रूपांतर चिडचिडेपणात होऊ शकते. शारीरिक आरोग्यासाठी म्हणजेच तुमच्या शरीरासाठी खूप मोठे नुकसान म्हणजेच डोकेदुखी, डोळ्याची जळजळ किंवा रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या त्रासापासून स्वतःला वाचवा. बाहेरचे तेलकट किंवा जंक फूड खाणे पूर्णपणे टाळा. मानसिक आरोग्य, कामाच्या अतिताणामुळे तुम्हाला रात्री झोप न येण्याचा त्रास होऊ शकतो. यावर उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी किमान 15 मिनिटे तरी मोबाईल बाजूला ठेवा आणि शांत संगीत नाही ऐकलं तरी ध्यान करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही शक्यतो प्रवासात सावधानता बाळगा. जर तुम्ही या 48 तासात लांबच्या प्रवासाला निघणार असाल तर स्वतः गाडी चालवणे टाळा किंवा खूप वेगाने गाडी चालवू नका. लहान अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शक्यतो तुम्ही गाडी चालवू नका. एखादा ड्रायव्हर घेऊन जावा, कारण की झोप लागू शकते. लांबचा प्रवास म्हणलं तर एकट्या माणसाला कधीही गाडी चालवणं होत नसतं एवढं लांब. त्याच्यासाठी तुम्ही शक्यता नाकारता येत नाही हा प्रवास, तर तुम्ही दुसरा जोडीदार घेऊ शकता. मित्रांनो, आता वेळ आली आहे त्या सर्वात महत्त्वाच्या भागाची, ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. पुढील 48 तासाचे अचूक सगळं गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. पहिले 12 तास तुमच्यासाठी सुरुवातीचा काळ हा तुम्हाला संमिश्र फळ देऊ शकणार आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. 13 ते 24 तासात मध्यंतरचा काळ म्हणजेच या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी अत्यंत सावध राहावे लागणार आहे. नवीन कामाची सुरुवात या काळात करू नका. 25 ते 36 तास सर्वात शुभ काळ. हा काळ तुमच्यासाठी सर्वात भाग्यवान असेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. अनेक वर्षापासून तुमचे जे काम अडकले असतील ते पूर्ण होतील आणि घरात आनंदाचे वातावरण होणार आहे. पुढचे 36 ते 48 तास ते म्हणजे खूप धोकादायक वेळ. सावधान व्हा. नीट ऐका. उद्या दुपारी 12 ते दुपारी 4 वाजता या वेळेत राहूची वक्रदृष्टी तुमच्या राशीवर असेल. या 4 तासात कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करू नका. कोणत्याही कागदपत्रावर सही करू नका आणि कोणाशी वाद घालत बसू नका. हा काळ शांतपणे निघून जाऊ द्या, नाहीतर हे वाद घालण्यात तुमचा खूप मोठं नुकसान होऊ शकतं. कोणत्याही कागदपत्रावर कधीही पूर्ण वाचता सही करू नका. याच 48 तासात नव्हे तर कधीही जीवनात कोणतेही काम करताना न बघता सही करू नका. विश्वास तोच धोकादायक असतो. मेष राशीच्या जातकांनो, परिस्थिती कठीण असली तरी ज्योतिषशास्त्र प्रत्येक समस्येवर तोडगा असतोच. तर या पुढील 48 तासांना तुमच्या बाजूने फिरवण्यासाठी आणि सर्व संकटे दूर करण्यासाठी तुम्हाला हे 3 सोपे उपाय करायचे आहेत. लक्षात ठेवा, हे 3 सोपे उपाय नीट ऐकून घ्या, नाहीतर तुमचा काही उपयोग नाही. आणि हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. पहिला उपाय, उद्या सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे प्रदान करावे आणि ते सर्व केल्यावर हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचा पाठ करा. जर मंदिर नसेल, जवळ जाता येत नसेल तर घरीच हा पाठ करू शकता. आणि हनुमंताला बुंदीचा प्रसाद अर्पण करा. बुंदीचा प्रसाद महत्त्वाचा आहे, तो प्रसाद अर्पण करा. यामुळे तुमचा मंगळ मजबूत होईल आणि शत्रू नष्ट होतील. तुमच्यावर जळणाऱ्याचा नाश होईल. दुसरा उपाय आहे, तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे कुंकू टाकून ते सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. आणि तिसरा उपाय आहे, कोणत्याही गरजू किंवा गरिबांची निंदा करण्यापेक्षा त्यांना असेल तेवढं शक्य असल्यास त्यांना अन्नदान करा.
लक्षात ठेवा, ग्रह फक्त आपल्याला दिशा दाखवत नाही, तर आपले कर्म आपले नशीब बदलू शकते. खचून जाऊ नका, आत्मविश्वासाने पुढे जा. हा काळ तुमचाच आहे. कितीही आपण कष्ट केले तर कष्टाचे फळ उशिरा का होईना मिळतातच. म्हणून कष्ट करा, स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमची रास मेष असेल तर तुम्ही सध्या काय अनुभव घेत आहात आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील असेच व्हिडिओ तुम्हाला मी सांगत जाणार आणि तुमच्याकडून मिस पण होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय श्रीराम. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करून जावा. धन्यवाद.